नमो त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भगवंताचा प्रवास हा निरंतर वेगवेगळ्या दुःखी लोकांच्या जवळ जायचा. 100% लोक दुःखी जगात आहेत, याला कोणी नाकारू शकत नाही. हे सत्य आहे की नाही? म्हणजे प्रत्येक जण दुःखी आहे. 100 कोटी रुपये असलेला माणूस पण दुःखी आहे. माने प्रत्येक माणसाला दुःख हे जसे विस्तवाचे चटके लागतात तसं त्या दुःखाचे चटके माणसाला सतत दिवसभर रात्रभर अनेक प्रकारे मात्र त्याला चटके भोगावं लागतात. कारण काय आहे? कारण माणूस दुःखाला भोगत असतो. दुःखाचा स्वभाव तो भोगता स्वभाव ठेवतो आणि जिथपर्यंत तो दुःखाच्या स्वभावाला भोगता स्वभाव बनवेल आणि द्रष्टा स्वभाव बनवणार नाही तोपर्यंत तो दुःखातच पूर्णपणे आपली जिंदगी व्यतीत करेल. दुःखाला द्रष्टा स्वभाव बनवला पाहिजे. जसा एखादा व्यक्ती हा नदीच्या काठावर बसलेला आणि तो काठावर बसून नदीकडे पाहू लागला. नदी तुडुंब भरलेली आहे, काठोकाठ भरून चालली आणि या व्यक्तीची नजर त्या नदीच्या पूर्ण प्रवाहाकडे आहे, पुराकडे आहे. तर त्यांनी त्या नदीच्या प्रवाहाकडे पाहत असताना बारकाईने सूक्ष्म तो बघू लागला की अरे अरे या नदीमध्ये किती हिरवे हिरवे गार झाडं वाहत चाललेली आहेत. हो, अगदी प्रचंड झाडं वाहत चालले, हिरवे हिरवे गार झाड वाहून चालले. ती पुन्हा तो बघू लागला त्या प्रवाहाकडे. तर त्या नदीच्या प्रवाहामध्ये काटेरी काटेरी खूप प्रचंड काटेरी झाडे वाहत चालले. अरे अरे म्हणे किती काटेरी झाडं वाहत चालले म्हणे. हे प्रचंड काटेरी झाडं वाहत चाललेली आहे. नदीचा प्रवाह बघू लागला. तर त्यांनी थोड्या वेळात पाहिलं तर तिथं पूर्ण हे मुडदीच्या मुडदी वाहत चालली
अरे म्हणे एकामागून एक एकामागून एक एकामागून एक एकामागून एक मुर्दे वाहत चालले म्हणे. समजू लागलं की नाही. आणि पुन्हा त्यांनी पाहिलं की नदीच्या प्रवाहामध्ये बुडद्यानंतर हे गुलाबाचे गुच्छ, मोगऱ्याचे गुच्छ उडाले, चमेलीचे गुच्छ, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांचे गुच्छच्या गुच्छ सारे वाहत चालले. अरे म्हणे हे प्रचंड असे गुलाबाचे गुच्छ, मोगऱ्याचे गुच्छ, चमेलीच्या फुलाचे गुच्छ, विविध फुलांचे गुच्छ चालले म्हणे वाहत चालले. जसा हा व्यक्ती द्रष्टा भावानं नदीच्या प्रवाहामध्ये वाहत चाललेल्या दृश्यांना पाहतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व प्रकारचे असे दृश्य आहेत. त्यातलं हे आहे दुःख. दुःखाला द्रष्टा भावानं पाहिलं पाहिजे. दुःखाला भोगत्या भावानं पाहता कामा नये. आणि जेवढं तुम्ही द्रष्टा भावानं पाहाल तेवढं तुमचं दुःख हे तुमच्यापासून मुक्त होत राहील. तुम्ही दुःखमुक्त होत राहाल, दुःख निघून जाते. तुमच्या गुडघ्यामध्ये ठणक आली, एवढी प्रचंड ठणक सुरू झाली तुम्हाला की मरणांती वेदना तुम्हाला सुरू झाल्या, तर तुम्ही काय म्हणता, आयो बियो आय मायो मरतू गई. हा तुमचा स्वभाव, भोगता स्वभाव आहे. हा तुम्ही त्या दुःखाला भोगू लागले, त्या ठणका येण्याच्या दुःख संवेदनेतून भोगायचं तुम्ही भोगत्या स्वभावानं तुम्ही त्याला पाहू लागले. आणि जेव्हा तुम्ही द्रष्टा स्वभावानं या दुःख वेदनेला पाहता की हे आरंभ झाली, नाश पावत आहे, उत्पन्न झाली, नाश पावत आहे, निर्माण झाली, नष्ट होत आहे, निर्माण झाली, नष्ट होत आहे, तर ती काय कायमची राहते का? कोणती दुःख वेदना, कोणतंही दुःख हे कायमचं राहत नसते. आणि कोणताही त्रास सुद्धा हा कायमचा राहत नाही. ते निर्माण होते, नाश पावते, उत्पन्न होते, नष्ट पावते, उदय व्यय, उदय व्यय, निर्माण होणं आणि नष्ट होणं, अशा प्रकारे आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. भगवंताचं दर्शन 500 भिक्खूनं घेतलं आणि ते म्हणाले, भगवान आम्हाला आपण कर्मस्थान द्या. कर्मस्थान म्हणजे काय? ध्यान साधना करायचा विषय शिकवा. तर भगवान बुद्धांनी त्या 500 भिक्खूंना हे ध्यानाचा विषय दिला की हे जे त्रिकोणी भाग आहे, हा नाकाच्या तिन्ही बाजूला हा जो भाग आहे, हा याच्यामध्ये तुम्ही आलेला गेलेला श्वास जाणार, येऊ लागला, जाऊ लागला, येतो जातो, येतो जातो. तर या तिन्ही त्रिकोणी भागामध्ये ते गुदगुली आल्यासारखं होईल, सुरसुर होईल, सरसर होईल, चुनचुन होईल, खाजल्यासारखं होईल, काही ना काहीतरी तिथे खटपट होईल, काहीतरी तिथे संवेदना होईल. किंवा असं खाजवण्याची तुम्ही सव करू नका. जे होऊ लागलं ते तसंच जाणार. आपल्या मनानं काही लावू नका. तर भगवान बुद्धाने सांगल्याप्रमाणे ते गेले, खूप लांब गेले जंगलामध्ये आणि ते ध्यान करू लागले. 500 भिक्खू भगवान बुद्धाच्या सानिध्यातले उपासक
भगवान बुद्धाच्या सहवासातल्या उपासिका, भगवान बुद्धाच्या सोबत राहणारे भिक्खू भिक्खुनी हे तासन तास ध्यानाला बसायचे. आणि ध्यानात जो वेळ चांगला जातो तो जगात कुठंच वेळ चांगला जात नाही. ध्यानात जे सुख मिळते ते कुठंच सुख मिळत नाही. ध्यानात जे शांती मिळते ते कुठंच मिळत नाही. आणि ते ध्यानात निर्मळ मनाची एकाग्रता होते आणि निर्मळ मनानं सुखद संवेदना होतात, ते कुठंच मिळते माणसाला. आणि ध्यान करून करून आपलं मन हे निर्विकार बनते, तर शांत होते, तर संतुष्ट होते, तर समाधानी होते. ते संतुष्टी आणि समाधान बाकी जगात कुठंच मिळत नाही. निर्मळ मनाच्या एकाग्रतेमध्ये 28 फायदे पण आपल्याला मिळत राहतात, ही गॅरंटी आहे. ते भिक्षू उठले, त्यांचं ध्यान लागलं नाही, न लागल्यामुळे ते उबगले. रस्त्याने येता येता उन्हाळा असल्यामुळे त्याला मृगजळ दिसले. त्याने मृगजळ माहित आहे ना, ते मृगजळाला पाहता पाहता त्या मृगजळाच्या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी स्वतःबद्दल, आपल्या शरीराबद्दल, आपल्या जीवनाबद्दल ओळखलं की अरे अरे हे मृगजळ असं नश्वर आहे, हे मृगजळ नश्वर आहे, असं शरीर नश्वर आहे, हे शरीर भंगूर आहे, हे शरीर नाशिवंत आहे, हे शरीर पूर्ण नाशिवंत होत चाललेलं आहे, हे अनित्य आहे, हे नाशिवंत आहे, हे नश्वर आहे, हे उदय होत आहे, व्यय होत आहे, व्यय उदय व्यय व्यय उदय उत्पन्न नाश होणं निर्माण होणं नष्ट होणं निर्माण होणं नष्ट होणं जन्म होणं आणि मृत्यू होणं निर्माण होऊन नाश पावणं उदय व्यय व्यय हे त्यांनी जाणलं बघा, तीक्ष्ण जाणलं त्यांनी. आणि एवढ्या लवकर त्यांना बोध झाला, तर तेवढ्यात पुढे पुढे जाणत असताना हे शरीर आपलं पूर्ण नश्वर आहे, उत्पन्न होते नाश पावते, उत्पन्न होते नाश पावते, क्षण प्रतिक्षण निर्माण होते नष्ट होते, जन्म घेते मृत्यू पावते, उदय व्यय असं जाणत जसे पुढे आणखी गेले तर जेतवनात गेल्याबरोबर पाऊस सुरू झाला. तर पावसाला ओळखून त्यांनी जाणलं की अरे असं नश्वर आहे, हे सारं नाशिवंत आहे जीवन, हे सारं शरीर नाशिवंत आहे, हे संपूर्ण शरीराचा एक ना एक कण नाशिवंत आहे. याच्यात काही अमर नाही, याच्यात काही अजरामर नाही, याच्यात काही चिरंतन राहणार नाही. हे एक अणु संपला की दुसरा उत्पन्न होत आहे, एक नाश पावला की दुसरा निर्माण होत आहे, असं एकानंतर एक हे सारं शरीर असं नश्वर होत चाललेलं आहे. आणि म्हणून या शरीराबद्दल आपण काय आकर्षण करणार, या शरीराबद्दल आपण काय पूर्णपणे आसक्ती करणार, या शरीराबद्दल काय लोभ करणार. आणि असं करता करता त्यांचं चित्त हे पूर्ण सब्बे अनित्यं, सर्व हे शरीर अनित्य आहे, हे सर्व शरीर अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे. हा त्यांना साक्षात्कार झाला. आणि एवढा त्यांना साक्षात्कार झाल्याबरोबर त्यांच्यात बोधी जागली. या नश्वर जीवनामध्ये कोणाला पकडून घेऊ, कोणाला धरू, हे सारं नाश होत चाललेलं आहे, हे सारं पूर्ण नश्वरतेकडे चाललेलं आहे. आणि याला
मी कुठं पकडून धरणार आहे, कुठं पकडून मी याला कवटाळणार आहे. आणि असं म्हणून ते त्याच्यातून अलिप्त झाले, या साऱ्या मायाजाळातून अलिप्त झाले, या साऱ्या मोहमायातून अलिप्त झाले, या साऱ्या आसक्ती हावमधून ते एकदम अलिप्त झाले, अरहंत पदाला पोहोचले. तब्बे सत्ता सुखी वंदो तब्बे भगवान गौतम बुद्ध की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, सावित्रीमाय फुल्यांचा, रमाबाई आंबेडकरांचा, भीमाबाई आंबेडकरांचा, रामजी सुभेदार आंबेडकरांचा, मालोजी सपकाळ आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, संत गाडगे महाराजांचा, संत कबीर महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा. जय